नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला मँगो केक कसा बनवायचा ते सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्याचा वापर करून आज आपण मँगो केक बनवणार आहे. एकदम स्पंजी असा केक तयार होतो या पद्धतीने जर बनवला तर. कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण आंबे घेतले. आंब्यांना स्वच्छ धुवून घ्या. सुरीच्या साह्याने देठ कट करून घेऊया आणि आंब्यांना पण कट करून त्यातला सर्व गर काढून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व गर टाकून त्याला दळून घेऊया. दळताना पाण्याचा वापर करू नका, फक्त आपल्याला गरगरच दळायचं आहे. दळून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतका रवा घेऊया व 1 वाटी इतकी साखर घेऊया. हे दोन्ही पण मिश्रण दळून घेऊया. दळताना एकदम बारीक असं दळून घ्या. साखर ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, गोड फिक्कट कसा केक पाहिजे त्या अंदाजानुसार. आता त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. जो बी आंब्याचा रस दळून घेतला आहे तो रस सर्व टाकून देऊया. गरजेनुसार टाका, जसा पाहिजे तसा. त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतकं तूप घालून घेऊया. तूप हे आवर्जून घाला. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करताना आपल्याला अजिबात दुधाचा वापर करायचा नाही. आपण जो बी आंब्याचा रस दळून घेतला आहे त्या रसामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जसा लागला तसा वापर करून घ्या. आपलं मिश्रण तयार झाले. आता याला 15 मिनटं झाकण ठेवून तसंच ठेवूया, जेणेकरून आपला रवा व्यवस्थित फुलल्या जाईल. 15 मिनटानंतर आता आपण 1 चमचा इतका इनो घालून घेऊया. बेकिंग पावडर घातली तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकाच दिशेने फिरवा म्हणजे पटपट मिक्स होईल. मिश्रण तयार झाल्यानंतर आता आपण एक केकचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये बटर पेपर टाकून घेतला आहे. त्याच्यावरती आता तूप टाकूया. खालीवर बटर पेपरला व्यवस्थित तूप लावून घेऊया. तूप लावून झाल्यानंतर जे बी आपण मिश्रण तयार केले ते सर्व आता हे केकच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. टॅप टॅप करा म्हणजे ते मिश्रण व्यवस्थित बसल्या जाईल. त्याच्यामध्ये आता भरपूर सारे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. तुमच्याकडे जे बी असेल ते घालून घ्या. मी बदामाचे काप घालून घेतले. आता एक कढई घेतली आहे, गरम होण्यासाठी ठेवली. त्याच्यामध्ये स्टँड ठेवला आहे. स्टँडवर आता हे केकचं भांडं ठेवून देऊया. झाकण ठेवून 45 मिनटं केकला व्यवस्थित कुक होऊन देऊया. हे बघा, 45 मिनटं झाले. आता आपण झाकण काढून घेऊया. आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. लो टू मीडियम गॅसवर आपण केकला बनवून घेतलं आहे. त्यामध्ये आता एक टूथपी टाकूया, जेणेकरून आपल्याला केक झाला आहे का नाही लगेच कळेल. आपल्या टूथपीला अजिबात चिटकलेले नाही, म्हणजे आपला केक एकदम व्यवस्थित तयार झाला आहे. त्याला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर आता आपण केकला काढून घेऊया. त्याच्यावरती जो बी आपण बटर पेपर खाली लावलेला होता तो सर्व काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित पेपर निघतो आहे, म्हणजे आपला केक एकदम परफेक्ट असा केक तयार झाला आहे. त्याला आता आपण कट करून घेऊया. एकदमच स्पंजी असा केक तयार झाला आहे आपला. या पद्धतीने तुम्ही जर केक बनवला ना, तुमचा केक अजिबात चुकणार नाही. आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही लहान मुलांना या पद्धतीने आंब्याचा केक बनवून देऊ शकता. ते आवडीने खातील. खूपच सुंदर लागतो खाण्यासाठी. सुरीच्या साह्याने मी आता तुम्हाला केक कट करून दाखवते. किती व्यवस्थित केक कट होतो आहे. या पद्धतीने नक्की बनवून बघा. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला आंब्याचा केक बनवून दाखवला आहे. झटपट होणारा हा केक आहे. कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत तयार केलेला हा आंबा केक लहान मुलांसाठी नक्की बनवून द्या. नक्की ते आवडीने खातील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने मँगो केक तर नक्की बनवून द्या. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.